श्री स्वामी समर्थ. उद्या 5 ऑगस्ट 2025. उद्या मंगळवार आहे. उद्या पुत्रदा एकादशी आहे. श्रावण महिन्यातली पहिली एकादशी. उद्या आपल्याला काही सेवा करायची. उद्या आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल, बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा. पहिला पंचामृतनी करा, नंतर पाणी अभिषेक करा. अभिषेक करता तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करा. तुम्हाला जर तुमच्या बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर स्वामीची मूर्ती असेल किंवा रामाची असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर अभिषेक केला तरी चालेल. नंतर त्यांना हळद कुंकू अक्षदा वाहा, गंधाक्षदाला धूप दीप ओवाळा. त्यांना निवेद्य म्हणून साखरेचा निवेद्य दाखवला तरी चालेल, दह्याचा निवेद्य दाखवला तरीही चालेल. तुम्हाला त्यांना लोण्याचा निवेद्य दाखवला तरीही चालेल, खूप छान राहील. तुम्हाला त्यांना सोबत त्यांना 108 वेळा तुळस अर्पण करायची. तुळस अर्पण करताना तुम्हाला विष्णू नामावली आपल्या सर्वांना माहिती आहे, ती नामावली म्हणून 108 वेळा तुळस अर्पण करा. ती नसेल तुमच्याकडे 108 तुळसही नसेल, एक जरी तुळस असेल तर एक तुळस घेऊन ओम नमो भगवते वासुदेवा म्हणून तुम्ही 108 वेळा ती तुळस अर्पण केली म्हणजे ती अर्पण करायची, ओम नमो भगवते वासुदेवान म्हणून अर्पण करायची, परत घ्यायची आणि परत ओम नमो भगवते वासुदेवान म्हणून अर्पण करायची. असं तुम्ही 108 वेळा जरी केलं तरी खूप छान राहील. तुम्ही दिवसभरामध्ये कधीही मंदिरात जा, मंदिरातही तुळस अर्पण करा. भले स्वामींच्या मठात जा, केंद्रात जा किंवा तुम्ही भगवान विष्णूच्या रामाच्या मंदिरात गेला तरी चालेल. तुळस अर्पण करा, तिथे तुम्ही अर्पण करून या. तिथेही तुम्ही जमलं असतं तुम्ही तिथे नैवेद्य म्हणून तुम्ही त्यांना गोड सफेद काही तुमच्याकडे असेल किंवा पिवळं कोणतंही बोलतो ना पिवळं पेढे वगैरे काही तुम्ही नेलं किंवा काही तुम्हाला जमेल तसं यथाशक्ती जमत असेल तर नैवेद्य त्यांना अर्पण करा. त्यांना तुळस अर्पण करा. तिथे न बसून सुद्धा एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करा. ह्या सेवा दिवसभरामध्ये करा. उद्या तुम्हाला रात्री 12 वाजता एक सेवा करायची. उद्या रात्री 12 वाजता तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा म्हणायचे. हे म्हणजे तुम्ही हातपाय स्वच्छ धुवा किंवा अंघोळ करा. तिथे तुम्ही पूजा नाही म्हटली तरी चालेल. मी म्हणेल फक्त घीचा दिवा लावा तुम्ही आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला वाचायचं. व्यंकटेश स्तोत्र वाचताना तुम्हाला फक्त 1 ते 8 पर्यंत 20 वेळा वाचा आणि 21 वेळी पूर्ण त्याची फलश्रुती वाचा. हे तुम्ही रात्री 12 वाजता ही सेवा करायची, कारण त्याची फल चांगले आणि रात्री 12 वाजता केलेली सेवा खूप चांगली प्रचिती भेटते, खूप चांगले अनुभव सगळ्यांना येतात. त्यामुळे रात्री 12 वाजता ही नक्की सेवा करा. जर तुम्हाला रात्री 12 वाजता जमत नसेल, तुम्ही नाईटली शिफ्टला असाल किंवा तुम्ही सेकंड शिफ्टला जॉबला असाल तर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा बोलता ना एकदा तरी वाचा. हे तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. सोबत तुम्ही विष्णू सहस्रनाम तुम्ही ऐका, वाचा. हे तुम्हाला खूप उत्तम राहील. याचे चांगले प्रभाव भेटतात. कारण उद्या एकादशी विष्णू भगवान जेवढी सेवा करायला जमेल तेवढी एक सेवा नक्की करा. आणि शक्यतो उद्या भात खाऊ नका, एवढं फक्त नियम पाळा. बाकी तुम्ही खाऊ शकता. भात खाऊन ज्यांचे उपास आहे त्यांना तर प्रश्नच नाहीये, म्हणजे उपास धरत नाहीत आणि उद्या भात खाऊ नका, फक्त एवढंच करा. श्री स्वामी समर्थ.